चंदोरे पाटील. बर, काय सरपंच म्हणून काम केलं का? 15 वर्ष सरपंच म्हणून काम केलं. मग आता हे काय चाललंय कामाचं? ते कायद्याला मी सगळे दडपशाही चालली. हे जर दडपशाही असेल तर आम्ही उपोषण करू, बंधारे याला मरायला बसू, त्याला काही विलाज नाही. का बरं तुमचं ऐकत नाही का कोणी? हे नाही कायदा सरकार ऐकत नाही. कायदा तेच त्यांना आपल्या मनमानी कारभार करतात. मला म्हणजे तुम्ही कायद्याने मागणी केली पण तुमचं ऐकत नाही ते. ऐकत नाही. मग आता शेवटला काय ठरलंय? आमचं म्हणणं काय का त्यांनी जे त्या सगळे क्षेत्र मोजले, हा. त्यांनी इकडे तिकडे सगळं क्षेत्र सोडले, हा. ते करून आमचं त्यांना विरोध नाही, पण हे सगळं काय सोडलंय ते त्यांनी त्या ताब्यात घ्यावा. आणि तुमचं काय म्हणणं आहे का एका बाजूला असावा एका प्रकल्प? बाजूला. 2 तुकडे होता त्याचे गावच्या विकासाच्या दृष्टीने, त्यांनी भविष्याच्या काय दृष्टीने. केले, 2 ठिकाणी गेले, मध्ये चालले, तो काही जागा सोडली, ती जागा त्याने करावा. नंतर आमचं काय म्हणणं नाही. मग तुमचं म्हणणं आहे आणि जर ऐकलं नाही तर काय करणार तुम्ही आता? उपोषण करणार आम्ही आणि ऐकलं तर. हा, उपोषण आत्मदहन करणार, हा आता बंधाऱ्यावर बंधाऱ्यावर करणार. मग आता तुम्ही निर्णय घेतलाय, हा निर्णय घेतलाय सगळ्या गावांनी. गावाने घेतलाय, गावाच्या हितासाठी आज आहे आणि उद्या राहू आज आम्ही मरायला तयार आहे. तयार आहे ना? मग हे गेलं आम्हाला ऑफिस तरी काय येतं आणि जगण्यात तरी काय आमचा अर्थ आहे. मग बैलांच्या घाटाचं काय? बैलाचं गाड चालू पाहिजे आमचा. गावचा आहे, किती वर्ष झाले तुम्ही सांभाळाय सगळा? जवळ काहीतरी 50 वर्ष झाले गाठ सांभाळाय आम्ही. मग आता काय ते आता करायला तयार आहे? इथं पोलीस बिलीस आणले होते काल, नेमकं काय? जवळजवळ 150 पोलीसची गाडी ते सगळे, त्याच्यामुळे आम्ही आलो नाही. काय आम्ही कायद्याने मांडणार. मग कायद्याने मांडणार. मग आता ते म्हणले तुम्हाला अटक करू, अमकं करू, तमकं करू. दमबाजी केली आम्हाला त्यांनी. म्हणजे तुमच्या गावचं असून तुम्हाला दमबाजी केली, दमबाजी. आज पिढ्यानपिढी आम्ही हे सांभाळलंय सगळं. किती वय आहे तुमचं आता? आमचं 91 वय आहे. कधी असं झालं का याच्या आधी? कधीच नाही. मग हे कसं काय झालं आता? माग आम्ही मिलिटरीले 2 बरे आले होते, ज्या वेळेस सरपंच मी होतो तरी दिलं नाही गायरान म्हणून. सरकारने ते मान्य केलं आणि आज सरकार काय झोपे गेलं का? आज का नको मान्य करायला? आणि ग्रामसभेचा ठराव आहे तुमचा? हा ग्रामसभेने ठराव दिला ना? हा दिलाय ना. मग ग्रामसभेच्या ठरावाला काय महत्व राहिले का? नाही, पंचायतच गावात नाही म्हणायचं. आता यांनी जर महत्व नाही तर पंचायत का गावात आहे का काय उपयोग? गावात नामशेष करून टाका ना म्हणावं. शासनाला वर सांगायचं गावात नामशेष करून टाका. यांनी जर नाही सरकारने ऐकलं तर आम्ही उपोषण करू आणि बंधन दे बसतो. 92 वय चाललंय, एवढं वर्ष सांभाळलं, आज उपयोग काय? आमचा गाव आम्हाला बोलल तुम्ही काय केलं एवढं दिवस राहून. त्याच्यामुळं आम्ही मरायला तयार आहे, पण हे होऊन देणार नाही. असं व्हायला माणसं मान्य आहे, पण त्याने बाजूने जागा सोडली, त्यावर करा आणि आमच्या आम्हाला राहू द्या. आणि नाहीच ऐकलं तर काय करणार? उपोषण करणार आणि बंधन करणार. बंधाऱ्या उडी मारणार? हा, बंधाऱ्यावर उडी काय टाकणार आम्ही. म्हणजे एवढं वैताग झालाय पूर्णपणे? वैताग मग या सरकारने वैताग केला. प्रशासन आलते ना सांगायला काय उपोषण मागे घ्या, मग आता काय पलटी खाल्ली त्यांनी? पैसे खाले उपोषण आमदार ते आले होते, म्हणले आम्ही बरोबर सगळं करू, तुम्ही मागे घ्या. त्यांच्या शब्दाप्रमाणे आम्ही मागे घेतलं, पण त्यांनी आहे तेच केलं. फसवणूकच केली निश्चित, काय केलं? फसवणूक झाली. काही शब्द ऐकला नाही. फसवणूक केली.